नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त आपणास फ्लॉवरची भाजी करून दाखवणार आहे। फ्लॉवर मी आधीच असं बारीक करून घेतलेला आहे आणि साध्या सोप्या पद्धतीत म्हणजे एक फक्त बटाट्याचा वापर करून मी आपणास ही भाजी करून दाखवणार आहे। तर आता हा बटाटा पण मी सोलून बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं वाटण न करता फक्त आलं लसूण कांदा टोमॅटोमध्ये आपण ही भाजी करून घ्यायची। आता हे सर्व गोष्टी मी कापून घेते, कापत बसली तर व्हिडिओ मोठे होऊन जातात, त्याच्यामुळे हे सर्व कापून आता ह्यामध्ये मला पहिलं गरम पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जरी मी आता हे धुवून स्वच्छ घेतलं असेल तर कुठे कीड असेल काय असेल तसं नाही, मी सगळं साफ करून घेतलं। पण आपण गरम पाण्यात घालून थोडंसं कोमट पाणी असतं ना त्यात घालून ठेवायचं, नंतरच भाजी करायला घ्यायचं। आता मी गरम पाणी आणि थोडंसं मीठ घालून यामध्ये ठेवते। हे बघा, यामध्ये हे मीठ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण हे बघा गरम पाणी घालून घेते। हे बघा अगदी गरम पाणी आहे हे। आणि आपल्याला असंच मग बटाटी वगैरे पण साफ करून झाली ना बारीक करून ती पण ह्यामध्ये घालून ठेवून मग स्वच्छ धुवून मगच भाजी करायला घ्यायचे। तर आता चला मी बाकीचं सर्व कापून घेते, मग आपण भाजी करायला घेऊया। हे बघा, आपण आता ही बटाटी पण बघा बारीक करून घेतली, एकच बटाटी आहे ती बारीक करून घेतली, मोठीशी बटाटी घेतली। आणि हा आपण फ्लॉवर बटाट्याचे व्यवस्थित असं गरम पाण्यातच घालून ठेवूया आणि नंतर 2-3 पाणी स्वच्छ धुवून मग भाजी करायला घेऊया। तर आता हे 2-3 मिनिटे या पाण्यामध्ये राहू दे, मग आपण आता भाजी नंतर करायला घेऊया। हे बघा, फ्लॉवरची भाजी करण्यासाठी प्रथम कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेतलं आहे आणि 1 चमचा भरून जिरं घालून घ्यायचं। जिऱ्याने छान अशी चव येते। आपल्याला सुकी भाजी करायची आहे, फ्लॉवर फक्त फ्लॉवर आणि बटाटा एकदम मी बारीक करून घेतलेला। आता जिरं छान तडतडू देऊया। हे बघा, जिरं थोडं तडतडत आलं तसं आपल्याला भरून 1 चमचा मोहरी घालून घ्यायची, मोहरी पण छान तडतडू द्यायची। हे बघा, जिरं मोहरी छान तडतडली तसे 2 बारीक कांदे घालून घ्यायचे। कांदे थोडे असे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे। अगदी थोडंसं नरम झालं का आपल्याला त्यामध्ये लसूण घालून घ्यायची आहे आणि आलं, कारण लसूण आधी घातली तर आपल्याला ही लसूण आणि आलं या कढईला चिटकून राहतं, त्यामुळे थोडासा कांदा नरम झाला का आपण लसूण आणि आलं घालून घेऊया। हे बघा, कांदा आपला छान असा नरम होत आला आहे तसं आपल्याला हे लसूण आलं बघा मी 2 असे मोठे मोठे गोंड घेतलेले। तर ह्यामध्ये अशी भाजी सुकी करतो त्यामध्ये आलं थोडं छान घातलं ना तर छान लागते, कारण बघा आपलं हे फ्लॉवर थोडंसं उघडत असतं तरी आपण गरम पाण्यात घातलं ना तरी थोडासा उघडतपणा कमी होतो, पण असं आलं वगैरे जास्त घातलं ना तर उघडतपणा अजून कमी होतो त्याचा। आता आपण अजून ह्यामध्ये थोडा वेळ चांगलं होऊ देऊया आणि मग नंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा वगैरे आपला आलं लसूण छान घातलं गेलं आहे तसं हा एक बारीक केलेला छोटा टोमॅटो यामध्ये घालून घेतला। आता हे छान असं टोमॅटो पण ह्यामध्ये आपण होऊ देऊया व्यवस्थित। असं थोडंसं नरम झालं तरी चालून जातं, तर थोडासा त्याचा कचरा पण निघून गेला पाहिजे, आपण थोडंसं असं नरम होऊ देऊया। हे बघा, छान असं आपले कांदा टोमॅटो व्यवस्थित एकजीव झालेला आहे। अच्छा बघा, टोमॅटो पण असा छान शिजला गेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। तर तत्पूर्वी आपण हळद घालून घेऊया। बघा, हळद आहे ना तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये फोडणीला घातलात ना ती जळून जाते, मग त्याला छान अशी चव येत नाही। हळद आणि हिंग वगैरे हे सगळं नंतर असं कांदा टोमॅटोमध्ये घालायचं। अर्धा चमचा हिंग घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतलं आहे, लाल तिखट मसाला 1 चमचा घेतला आहे, मालवणी मसाला पण हा 1 चमचा घेतला आहे, गरम मसाला पण 1 चमचा घेतला आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता। आता हे मी तेल जरी 1 पळी घातलेले तरी मसाला थोडा जळू नये म्हणून अगदी यामध्ये थोडंसं पाणी घालून आपले मसाले आहे ना थोडेसे चांगले शिजवून घेऊया, जेणेकरून मसाले व्यवस्थित चांगले हे शिजले जाणार या कांदा टोमॅटोमध्ये आणि त्यामध्ये मग कांदा टोमॅटो पण छान शिजले जाणार। आता आपण हे थोडा वेळ शिजू देऊया। हे बघा, आता आपण व्यवस्थित हे बघा तेल सुटलं गेलं आहे। आता हे मीठ पण घालून घेऊया, कारण नंतर फ्लॉवर घातल्यावर आहे ना ते व्यवस्थित भाजी लागलं जाईल। आता हे बघा व्यवस्थित असं सुकलं गेलं, पाणी पण घातलेलं ते। आता ह्यामध्ये हे फ्लॉवर घालून घेऊया। फ्लॉवरची भाजी बघा जरा थोडी चांगली तिखट असेल ना तरच चांगली लागते,
कारण फ्लॉवर असं बहुतेक उग्र असते, तरी आपण गरम पाणी व्यवस्थित स्वच्छ धुतलं ना तर त्यातील थोडा उग्रपणा निघून जातो. आणि अजून चांगली चव येण्यासाठी मी त्यामध्ये बहुतेक भाज्यांमध्ये आपण घालत असतो तो पदार्थ घालणार आहे. आता हे आधी मी परतून घेते छान, जेणेकरून मीठ वगैरे पण भाजीला चांगलं लागलं जातं. हे बघा, आता मी हे बघा ही छोटी वाटीच फक्त यामध्ये पाणी घालून घेते, कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे आणि ती वाफेवर शिजवायची आहे. तर आता मी तो पदार्थ घालायच्या आधी थोडा वेळ ही भाजी वाफेवरती शिजवून घेते. त्यासाठी आपल्याला वर झाकण ठेवायचं आहे. हे बघा, यावरती आता आपण झाकण ठेवून मध्ये मध्ये भाजी आपल्याला ढवळून घेत राहायची आहे, कारण लागेल बिगेल करून. आणि बारीक गॅस करूनच आपल्याला भाजी वाफेवर करायची आहे. हे बघा, आपण अगदी 1 वाटी छोटंसं पाणी घातले, पण भाजीला पण पाणी असतं, त्यामुळे ते भाजीच्या पाण्यामध्ये पण ती व्यवस्थित अशी फ्लॉवर आपली शिजली जाते. आणि आपण आधी गरम पाण्यात ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे ती अजून छान शिजते. हे बघा, फ्लॉवर पण असं छान झालेलं आहे मस्त. बटाटी पण बघा, बटाटी ते लवकरच शिजते, बारीक बटाटी ते ह्याच्यात भेटत नाही. बटाटी पण छान झालेली आहे. तरी पण आता आपल्याला त्यामध्ये एक जिन्नस घालायचं आहे, सगळ्या भाज्यांमध्ये आपण तो वापरतो. हे बघा, ही कसुरी मेथी घालायची, अशी जरा कुस्करायची. काय माहिती फ्लॉवर उग्रच असतो, त्यामुळे कस्तुरी मेथीने पण अजून तुमच्या भाजीला छान अशी चव येते. बघा, कुस्करली की छान अशी पावडर होऊन जाते. आणि यामध्ये ती आपण मस्त बघा, आता सुगंध कसुरी मेथीचा छान असा आला आहे. तर आपल्याला झाकण न ठेवता अशी चांगली थोडा वेळ, आता थोडंसं अजून पाणी जे आहे ते थोडं व्यवस्थित सुकलं गेलं पाहिजे. आपल्याला सुकी भाजी करायची आहे ना, त्यामुळे ते अजून थोडा वेळ होऊ देते. हे बघा, आता बऱ्यापैकी आपलं भाजीतलं पाणी आटलं गेलं आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालायचा. आता सुकी भाजी करतोय, वाटपाची करत नाही आहे, त्याच्यामुळे ओल्या नारळाचा कीस घालायचा. ओल्या नारळाचा कीस नाही जरी घातला ना, तरी तुम्ही नुसती कोथिंबीर घातली तरी चांगली लागते. आता आम्ही बोललो तर मालवणी असतो, तर मालवणी बोललं तर आमचा थोडासा खोबरा व्हायचा जाता, म्हणून मी आपला या भाजीत खोबरा घालतोय. त्यामुळे भाजी जी तुमची जरी तिखट झाली असेल ना, तरी खोबऱ्यामुळे त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. आता ही छान आपण असं परतवून घेतल्यावर ह्यामध्ये थोडा वेळ होऊ द्यायची, जेणेकरून खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला जातो. मध्ये मध्ये परतवून घ्यायची. हे बघा, आता आपली मस्त अशी ही भाजी, हे बघा मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे. चपातीबरोबर ती भाजी 1 नंबर लागते. तुम्हाला टिफिनला नेण्यासाठी अशी सुकी भाजी पण बरी पडते. आणि वाफेवरती आणि थोडंसं पाण्यामध्ये शिजवली तरी, आणि बारीक बारीक फ्लॉवर केल्यामुळे फ्लॉवर पण छान शिजले जातात. बारीक बारीक बटाटी केलेली आहे, ती पण छान शिजली जाते. आता आपण गॅस बंद करून यावरती कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर असेल तर घालायची, नसली तरी चालून जातं, असं काही नाही. हे बघा, मस्त अशी आपली फ्लॉवर बटाट्याची भाजी झालेली आहे. आपण पण नक्की अशा प्रकारे फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी करून बघा, किती मस्त झालेली आहे अशी खळखळीत. टिफिनसाठी पण ही भाजी, आणि मुलांना कमी तिखट करायची असेल तर मुलांना थोडी कमी तिखट करायची, खूप छान होते. जर तुम्हाला मुलांना फ्लॉवर बटाट्याची भाजी नुसती करायची झाली असेल तर नुसतं मॅगी मसाला जो मिळतो तो पण तुम्ही वापरला तरी फ्लॉवर बटाट्याची भाजी अशा प्रकारे खूप छान होते. आपण पण अशा प्रकारे नक्की करा आणि बघा कशी मस्त होते ते मला कमेंट करून सांगा. हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास फ्लॉवर बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.